आपण आलेलो आहे राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी कोल्हापूर ते रत्नागिरी यामधील आंबाघाट या ठिकाणी आपण आलेलो आहे. जवळपास आपण बघू शकतो गेले 8 दिवसापूर्वीपासून आपण बघतोय, 15 दिवसापूर्वीपासून बघतोय आंबा घाटामध्ये दरड कोसळण्याचे प्रमाण जास्त वाढलेलं आहे. सध्याची परिस्थिती बघता रस्त्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू असून सुद्धा दरड कोसळायचं जे प्रमाण आहे ते वाढत निघालं आहे. रात्रीची वेळ असेल, दिवसाची वेळ असेल, जर अशा वेळेला जर अचानक दरड कोसळली आणि जर एखादी जीवितहानी जर झाली तर या जबाबदार कोण? सध्या जे काम करणं असली कंपनी आहे जी रवी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांचं जे काम सुरू आहे तर ते जाळ्या मारायचं जे आहे, जे दरड कोसळू नये यासाठी, तर त्या जाळ्या मारायचं काम जे त्यांनी पावसाळ्याच्या टप्प्यात कसं काय घेतलं असा जनतेतून प्रश्न उपस्थित होत आहे. लोकांचं मत आहे की इतका पावसाळा जोरात असताना सुद्धा तुम्ही या पावसाळ्यात जर मारायचं काम, जाळी मारायचं काम करत असाल तर ती परिस्थिती बघता दरड कोसळण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण की त्यांचं जे ड्रिलिंग होत असते त्या ड्रिलिंग मुळे पुन्हा दगड फुटून खाली पडण्याची शक्यता जास्त आहे. आपण बघू शकतो इथे मोठे मोठे रस्त्याच्या दुतर्फा एक रस्ता सुरू आहे सध्या, दुसरा रस्ता अजून काम दगड कोसळल्यामुळे थांबलेला आहे. मोठी एवढी दगड आहेत की दोन्हीच्या मध्ये जे क्रॉसिंग साठी जे ग्रिल लावलेले आहेत ते ग्रिल इतकी मजबूत आहेत ते सुद्धा आपण बघू शकतो की ते ग्रिल तुटलेले आहेत, वाकलेले आहेत, मोडलेले आहेत. एवढं जबरदस्त दगड वरून कोसळलेले आहेत. एखादी जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होईल का यावरती योग्य उपाययोजना आणि लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे. पावसाचं वातावरण बघता, सध्याची परिस्थिती बघता योग्य उपाययोजना करावी जनतेतून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. कारण की पूर्वीचा जो रस्ता जे काम सुरू होतं आणि जर कोल्हापूर ते रत्नागिरी येणाऱ्यांची संख्या जी होती ती संख्या पूर्वीपेक्षा आता वाढलेली आहे. रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने चालू असल्याने पण असं जर इन्सिडेंट घडत असतील, दरड कोसळणे किंवा आणखीन काही जर घटना घडतील तर यामध्ये जीवितहानी झाल्यास तर जबाबदार कोण? तुम्ही बघू शकता आता आम्ही आंबा घाटामध्ये आहे. आंबा घाटामध्ये खूप रस्त्याचं काम अस्वस्थ आहे. म्हणजे असं बघायला गेलं तर व्यवस्थितरित्या पूर्णपणे झालेलं नाही. दरडी कोसळतात, पावसाचा दिवस आहे, पावसामध्ये दरडी कोसळल्यानंतर वन साइड चालू करतात रोड. वन साइड केल्यामुळे गाड्यांना वरून येणाऱ्या गाड्या, घालून लोड भरून येणाऱ्या गाड्या, त्यांना चालकांना काही माहिती नसतं की पुढे रस्ता ब्रेक झालाय आणि ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप होऊ शकतं. असं कारण दरडी कोसळल्यामुळे ते म्हणजे जे सायनेज असतात ते नाहीये, इंडिकेटर नाहीये, दूर दूरवरती इथं खाली साखरपा शिवार पेट्रोल पंप नाहीये. यामुळे रस्त्याचं काम सरकारने लवकर पूर्ण करावं एवढी मला राष्ट्रीय मार्गावर जो आहे RIPL त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की ताबडतोब रस्त्याचं काम पूर्ण करावं. AK न्यूज साठी मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते. जशी प्रत्येक मोठ्या यशामागे मेहनत असते तसेच प्रत्येक यशामागे योग्य मार्गदर्शन असते. आम्ही JEE, नीट आणि MHT CET यशाने उज्ज्वल भविष्याचा पाया घालतो. अभिनव सायन्स अकॅडमी, अचूक मार्गदर्शन घ्या, उद्याचा इतिहास घडवा.